नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एका नवीन विषयावरती व्हिडिओ काढत आहे. मित्रांनो, गेली 2-4 वर्ष द्राक्ष बागेला खूप वाईट दिवस आलेले आहेत आणि अशी द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी अशा प्रकारे डाळिंबीचं पीक घेतलं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, पहिली जी बाग होती द्राक्षाची ती 9x5 वरती यांची लागण होती, म्हणजे 2 ओळीमधलं अंतर 9 फूट आहे. आता त्यांनी त्याच बागेच्या फाउंडेशनचा वापर करून 9x8 वरती उत्तम प्रकारे डाळिंबीची लागण केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की कसल्याही प्रकारची दाटी होत नाही. मित्रांनो, मधला अंतर 9 फूट असल्यामुळं फार्म ट्रॅक कुबोटासारखा ट्रॅक्टर आरामात बसतोय. आणि ही जी बाग समोर तुम्ही बघत आहात ही जवळपास 3ऱ्या वर्षाची बाग आहे. यापूर्वी त्यांनी याच्यापर्यंत 3 तोडे म्हणजे 3 वर्ष ह्याचे उत्पादन घेतलेलं आहे आणि प्रति झाड त्यांना पहिल्या वर्षी 7 किलो, त्याच्यानंतर 10 किलो आणि तिसऱ्या वर्षी 15 किलो ह्या हिशोबाने मित्रांनो यांनी पर झाडाला माल काढलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की कसल्याही प्रकारची अडचण नाही. द्राक्षी बाग काढलेल्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे डाळिंबीचे योग्य नियोजन करू शकता. हे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि द्राक्ष बाग काढल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो भरपूर शेतकरी तरकारी घेतात, म्हणजे काकडी, दोडका, भोपळा इत्यादी प्रकारची तरकारी पिकं घेऊन त्यांनी फाउंडेशनचा पुरेपूर वापर करताना तुम्ही आजपर्यंत बघितला असाल. परंतु डाळिंबाच्या अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे शेतकऱ्याला एक नवीन प्रेरणा भेटेल नक्कीच. आणि फाउंडेशनचा वापर मित्रांनो, आपण झाडं व्यवस्थित स्ट्रॉंग होतात आणि पुढं मागं भविष्यात झाडावरती वजन आलं तरी ते आपण त्या ठिकाणी बांधू शकतो.